नमस्कार शेतकऱ्यांनो, आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कर्ज वसुलीला वर्षभराची स्थगिती देण्यात आली असून जिल्हा मध्यवर्तीय बँकेंनाही हे आदेश लागू असतील. कापूस खरेदीतील तक्रारींवर आचारसंहितेनंतर निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अकोला जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी 6 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, परंतु ओल्यामुळे अडचण येत आहे. शेतकऱ्यांकडून एकरी 10 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी होत आहे. भरपाई मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे. प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. नाशिकमध्ये रोजगार हमी योजनेच्या 21 लाखांहून अधिक धारकांची ई-केवायसी बाकी आहे. ई-केवायसी अभावी 1 लाखाहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मालेगाव तालुक्यात कांदा आणि मक्याचे अर्थचक्र विस्कळीत झाले असून हमीभाव योजना सुरू करण्याची मागणी आहे. नांदगाव बाजार समितीत 30 नोव्हेंबरपर्यंत ज्वारी, बाजरी खरेदीसाठी नावनोंदणी सुरू आहे. उमराणे बाजार समितीत मका खरेदीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मक्याला हमीभाव केवळ कागदावरच असून बाजारात खूप कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शासकीय भरड धान्य खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन फणस सहसंघाने केले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने निर्णय जारी केला असून दिलासा दिला आहे. बीड जिल्ह्यात नुकसान भरपाईचे 994 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना 2020 ची पीक विमा भरपाई लवकरच मिळणार आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्याने नंदुरबार व दडगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात काजूचा दर प्रति किलो 85 ते 120 रुपये मिळत असून गोव्यात मोठी मागणी आहे. अंधड गावात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीनंतरही तूर शेती यशस्वीपणे जगवली आहे. सिंचनासाठी 222 कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून पाणी मिळणार असल्याचे रब्बी हंगामाला फायदा होणार आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. रब्बी हंगामासाठी 67% पेरणी होणार असून हरभऱ्यासाठी पेरा सर्वाधिक असेल. राज्यात 1,15,00,000 क्विंटल साखरची निर्मिती झाली असून साखर उतारा 7.64% आहे. डिसेंबर महिन्यासाठी 22 लाख टन साखरेचा कोटा खुला करण्यात येणार आहे. पुण्यात पेपरफुटी प्रकरणी तपास सुरू असून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये शेतकऱ्यांची 30 लाखांची तर नोकरीच्या आमिषाने शिक्षकाची 26 लाखाची फसवणूक झाली.